अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण सध्या तापायला लागले। लोकसभेपासून खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगतोय। आरोप प्रत्यारोप होत आहेत, वाद प्रतिवाद, हल्ले प्रतिहल्ले होत आहेत। गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांमधील एक वक्तव्य चांगलं चर्चेत आलं होतं। माझ्या नशिबात सध्या गडबड सुरू आहे, माझं काही शिजायला लागलं की लगेच कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय। लोकसभेच्या निवडणुकीत मार्च पर्यंत एकदम व्यवस्थित होतं, एप्रिलमध्ये काय गडबड झाली माहिती नाही, असं म्हणत सुजय विखेंनी खासदार लंकेंना अप्रत्यक्ष टोला लगावला। मात्र त्यानंतर लगेच लंकेंनीही आपल्या स्टाईलनं उत्तर देत ग्रहमानच नाही तुमचं सगळंच फिरलं म्हणत लंकेंना पारनेरी चिमटा काढला। निलेश लंकेंचे विरोधक भविष्यात खरंच विरोध करत नाहीत का? लंकेंच्या विरोधकांचं ग्रहमान खरंच फिरतं का? लंके असं काय करतात की विरोधक पुन्हा विरोध करत नाहीत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी संस्कृती, राजकारणातल्या पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या घडामोडी। खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यातून लोकसभा निवडणुकीपासून विस्तवही जात नाहीये। या वैराला आता 6 महिने होत आले, पण धुमारे शांत होताना दिसत नाहीत। विखेंच्या प्रत्येक आरोपाला लंके प्रत्युत्तर देताना दिसतायत, तर दुसरीकडे निलेश लंकेंच्या आव्हानाला सुजय विखेही प्रतिआव्हान देत आहेत। गेल्या आठवड्यात या दोघांतला हल्ला प्रतिहल्ला पुन्हा रंगला। माझ्या नशिबात लोकसभा निवडणुकीपासून गडबड सुरू आहे, असं म्हणत सुजय विखेंनी खासदार लंकेंचं नाव न घेता त्यांना टोमणा मारला। सगळं शिजत आलं की कुणीतरी लात मारतं, असं म्हणत त्यांनी लंकेंच्या विजयात विरोधकाच्या कर्तृत्वापेक्षा स्वतःचं नशीब कमी पडल्याचं सांगितलं झालं। लंकेंनी या टोमण्याला पारनेरी चिमटा काढत उत्तर दिलं, तुमचं नशीबच काय, सगळंच फिरलंय म्हणत लंकेंनी पुन्हा विखेंना डिवचलं। आता दुसऱ्या अँगलने विचार केला तर लंकेंना विरोध करणारे विरोधक नंतरच्या काळात सक्रिय राजकारणात दिसले नाहीत किंवा ते राजकारणात जास्त ऍक्टिव्ह राहिले नाहीत, असा इतिहास आहे। निलेश लंकेंनी अगदी स्थानिक पातळीवरून आपल्या राजकारणाला सुरुवात केली। मतदान करायचं वय नव्हतं त्यावेळी ग्रामपंचायतीला पॅनल करून त्यांनी तो जिंकून आणला। त्यानंतर 2007 साली पंचायत समितीची निवडणूक लढवली, मात्र पराभूत झाले। पहिली निवडणूक हारली तरी ते थांबले नाही, आपल्या नेतृत्व गुणांवर शिवसेनेचं तालुका प्रमुख पद मिळवलं। निलेश लंके 2010 साली पुन्हा ग्रामपंचायत लढवून सरपंच झाले, तर पत्नी राणीताई लंके यांना 2012 साली पंचायत समिती आणि 2017 साली जिल्हा परिषदेवर निवडून आणलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राहुल शिंदे यांना त्यांनी पराभूत केलं। तेव्हापासून राहुल शिंदेचे राजकारणातले ग्रह फिरलेले दिसतात। हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता आजपर्यंत लंकेंच्या विरोधात जे लढले त्यांचे राजकीय ग्रहमान फिरतात असे म्हणायला हरकत नाही। लंके यांची ही प्रगती तेव्हाही काही स्थानिक पुढाऱ्यांना पाहवली नाही। 2018च्या उद्धव ठाकरेंच्या सभेत गोंधळ झाला आणि गोंधळाचं खापर निलेश लंकेंवर फोडून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तत्कालीन आमदार विजय औटी यांच्या विरोधात विधानसभा लढवली आणि ते 61,000च्या मताधिक्याने निवडून आले। विजय औटींसारख्या दिग्गजाचा पराभव करणं सोपं नव्हतं, मात्र ते त्यांनी केलं। या सगळ्या प्रवासात ना लंकेंना शिवसेनेत विरोध करणारे राजकारणात दिसले ना पराभूत झालेले। माजी आमदार विजय औटी पुन्हा त्याच जोमाने सक्रिय राहिले। निलेश लंके हे फक्त राजकारण करत नसून समाजकारण करतात असं त्यांचं कार्यकर्ते सांगतात। त्यामुळेच निलेश लंके आतापर्यंत कोठेच थांबले नाहीत। 2024च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी न भूतो न भविष्यती कर्तबगारी करून दाखवली। त्यावेळी विद्यमान खासदार सुजय विखे पराभूत होतील असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं, मात्र तरीही लंके यांनी 30,000च्या लीडनं त्यांना आसमान दाखवलं। एका सामान्य घरातला शिक्षकाचा मुलगा सरपंच, आमदार आणि आता खासदार झालाय। टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न, ढवळपुरी MIDC, पाणी प्रश्न, रोहित्राची कमतरता, वीज वितरण, कंपनीच्या समस्या, बाभुळवाडे सबस्टेशन, पारनेर शहराचा नागरी विकास अशा कित्येक कामात त्यांनी पाठपुरावा करत आपल्यातले नेतृत्वाचे वेगळेपण दाखवून दिले। सामान्य नागरिकांमध्ये लगेच आणि सहज मिसळण्याची त्यांची शैली त्यांना इतर राजकारणी आणि पुढाऱ्यांपेक्षा वेगळी ठेवते। त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक कार्यकर्ते त्यांना जोडत गेले। जनतेप्रती त्यांच्या आपुलकीमुळे जनतेमध्ये त्यांच्या प्रती जिव्हाळा निर्माण झाला। कार्यकर्त्यांत मिसळून ग्राउंड लेवलवर प्रत्यक्ष काम ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे। यामुळे ते सर्वसामान्य वाटतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचे विरोधक कालांतराने विरोध सोडून देतात किंवा राजकारणातून लांब जातात।
त्यामुळेच माजी खासदार सुजय विखेंनी निलेश लंके यांना मारलेला टोला हा जरी फक्त त्यांची टिंगल म्हणून मारलेला असला तरी निलेश लंके यांच्या विरोधात लढल्यानंतर अनेकांचे ग्रहमान बदलल्याचा इतिहास आहे। तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।